नमस्कार. बऱ्याच महिलांना मासिक पाळी दरम्यान खूप वेदना होत असतात. पोटात दुखतं, ओटीपोट खूप दुखतं, कंबर भरून येते, मांड्या भरून येतात, पायांमध्ये गरम वाफा आल्यासारखं वाटतं किंवा पायात गोळे येतात. तर अशा सगळ्या ज्या असह्य होणाऱ्या वेदना आहेत, या सगळ्यावरती उपाय म्हणून आपण योगासनं करणं फार गरजेचं आहे. योगासनं केली ना तर तुमच्या ह्या वेदना कमी होतील आणि जर तुम्ही मासिक पाळी येण्याच्या आधीच जर ही योगासनं केली तर मासिक पाळी दरम्यान तर ह्या वेदना कमी होणारच आहेत. त्या दरम्यान सुद्धा तुम्हाला ही योगासनं सहकार्य करतील. म्हणून मी काही योगासनं सांगते, ती नीट बघून घ्या, शिकून घ्या आणि दररोज करा. तर पहिलं आसन आपण करणार आहोत मंडूक आसन. हे आसन करताना आपण वज्रासनात बसायचे. दोन्ही मूठ अशी बंद करून ओटीपोटाच्या इथे ठेवायचे. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत सोडत हळूवार खाली जा. खाली गेल्यावर श्वसन सामान्य. यामध्ये काय होतं, आपण खाली वाकल्यानंतर ओटीपोटाच्या ठिकाणी एक दाब निर्माण होतो आणि हा जो दाब आहे ना तो श्रोणी भागामध्ये रक्ताभिसरण सुधारवतो आणि त्याचबरोबर इथे जे वेदना होत असतात त्या सुद्धा हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. याचबरोबर दुसरं आसन पाहूया, शशांक आसन. दोन्ही पायात असं अंतर घ्यायचं, दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडत सोडत हळूवार खाली जायचं. संपूर्ण शरीराला ताण द्या आणि ताण दिल्यानंतर सैल सोडून द्या पूर्ण बॉडी. ते सुद्धा पाठीच्या आणि कमरेच्या भागाला खूप चांगला ताण मिळतो आणि त्यामुळे कंबर दुखी जी असते, पिरियड्स मध्ये कंबर जास्त दुखते महिलांची आणि त्याच्यासाठी सुद्धा त्या वेदना कमी होण्यासाठी रिलॅक्सेशन देणारं असं आसन आहे. तर हे नक्की करा. मार्जर आसन सुद्धा करूया यासोबत. दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्यायचंय, दोन्ही हात समोर घ्यायचे, श्वास घ्या, पाठीचा कणा वाकवायचा आहे आणि वर बघायचं. ही तुम्हाला खूप रिलॅक्सेशन देणारी आहेत, वेदना कमी करणारी आहेत आणि मी स्वतः करते मासिक पाळी दरम्यान. त्यामुळे याचा अनुभव आहे आम्हाला आणि म्हणून या अनुभवातूनच आम्ही तुम्हाला ही योगासनं सांगतोय. अजून एक आसन पाहूया, पवन मुक्तासन. पाठीवर झोपून दोन्ही पाय असे गुडघ्यातून वाकवून पोटाजवळ घ्यायचे आणि पायांना असं घट्ट पकडायचे. यामध्ये बघा, तुमच्या पायांचा जो प्रेशर आहे ते तुमच्या ओटीपोटावर येणार आहे आणि त्यामुळे ओटीपोट दाबलं जातं. जिथे वेदना होतात तिथे दाब पडला ना की आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं आणि म्हणून हे आसन खूप आरामदायी आहे, वेदना कमी करणारं आसन आहे. ही सगळी आसनं खूप सोपी आहेत, सगळ्यांना जमण्यासारखी आहेत. तर ही आसनं नक्की करा आणि मासिक पाळीचा त्रास कमी करून घ्या.